हेलो डियर स्टुडंट्स, 12th स्टँडर्ड आय टी स्टुडंट्स, लास्ट मोमेंट रिव्हिजन सिरीज. ठीक आहे, तर आता आपण डिस्कस करतोय चॅप्टर नंबर 4 एमर्जिंग टेक्नॉलॉजीज. खूप छोटा चॅप्टर आहे. सगळ्यात आय टी मध्ये सगळ्यात छोटा चॅप्टर आपला एमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहे. 10 मार्क्स वेटेज असतो. 10 मार्क्स. एसईओ आणि एमर्जिंग टेक्नॉलॉजी सगळ्यात छोटे चॅप्टर्स, 10-10 मार्काचे वेटेज. पण सोडू नका मार्क्स, 20 मार्क्स आहेत. दोन्ही चॅप्टर मधनं आन्सर द फॉलोइंग विचारतील. काय विचारतील? आन्सर द फॉलोइंग. आणि आपण जे काही डिस्कस केलं, जसं की एसईओ चॅप्टर मध्ये आपण ऑफ पेज, ऑन पेज, त्याच्यानंतर टेक्निकमध्ये ब्लॅक हॅट, व्हाईट हॅट, जसं आपण डिस्कस केलं, आणि त्याच्यानंतर ऑप्टिमायझेशनचे काही टेक्निक्स, बरोबर, तेच तुमचा आन्सर द फॉलोइंग असेल. त्याचं तुम्ही नीट प्रिपरेशन करा. आता एमर्जिंग टेक्नॉलॉजीज मध्ये फक्त 4च टॉपिक्स आहेत. 4च टॉपिक. एक असतो आपला आयओटी. पहिल्या टॉपिकचं नाव काय असतो? आयओटी, इंटरनेट ऑफ थिंग्स. दुसरा असतो आपला क्लाउड कम्प्युटिंग. ठीक आहे, दुसरा असतो आपला क्लाउड कम्प्युटिंग. ठीक आहे, तिसरा टॉपिक आपला असतो AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अँड द फोर्थ टॉपिक इज कॉल्ड ॲज 5G. येस, बस 4 टॉपिक्स आहेत. आणि प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला काय काय डिस्कस करायचं आहे? त्याचं इंट्रोडक्शन डिस्कस करायचं आहे, त्याचा ऍडव्हान्टेजेस, त्याचं डिसएडव्हान्टेजेस, ठीक आहे, आणि त्याचे ऍप्लिकेशन्स. ठीक आहे, बस एवढंच तुम्हाला डिस्कस करायचं आहे फॉर एव्हरी हेडिंग्स. आयओटी पहिला हेडिंग असणार आहे, दुसरा हेडिंग क्लाउड कम्प्युटिंग असणार आहे, तिसरा AI असणार आहे, आणि चौथा जो असणार आहे तो 5G असणार आहे. ठीक आहे, असे 4च टॉपिक्स आहेत चॅप्टरमध्ये. खूप इझी चॅप्टर आहे. एमर्जिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय? आजच्या रेटमध्ये आयटी मध्ये कोणते टेक्नॉलॉजीज आहेत? सो दीज आर द टेक्नॉलॉजीज विच आर एमर्जिंग नाव डेज. तर सगळ्यात आधी आपण डिस्कस करतो आयओटी वरती. ठीक आहे, आयओटी म्हणजे काय असतो? याचा फुल फॉर्म एक्झामला विचारतात बरं का. आयओटीचा फुल फॉर्म काय असतो? इंटरनेट ऑफ थिंग्स. इंटरनेट ऑफ थिंग्स आपण असं सांगू शकतो. ठीक आहे, सो वेन द थिंग्स गेट द इंटरनेट इज कॉल्ड एज इंटरनेट ऑफ थिंग्स. माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला ज्यावेळेस इंटरनेट भेटतो त्याला आपण म्हणतो इंटरनेट ऑफ थिंग्स. जसं की आपल्याकडे गाडी आहे, त्या गाडीला आपण इंटरनेट दिलं तर तो म्हणतो आयओटीचं ऍप्लिकेशन. माझ्याकडे एसी आहे, एसी चालतो आजच्या रेटमध्ये ऑटोमॅटिक, बरोबर. तो स्मार्ट एसी झालं. वी हॅव स्मार्ट एसीज. सो स्मार्ट एसीज रन ऑन इंटरनेट. So that is the best example of IoT. When the objects get the internet and they become smart, is called as Internet of Things. आपण म्हणतो ना स्मार्ट एसीज, स्मार्ट टीव्हीज, स्मार्ट, आपण जिथं स्मार्ट कॅमेराज, आपण जिथं स्मार्ट हा शब्द वापरतो, दॅट इज स्मार्ट हा शब्द आला तर दॅट इज द ऍप्लिकेशन ऑफ आयओटी. तिथं आपण कोणाचं ऍप्लिकेशन करतोय? आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्सचं ऍप्लिकेशन करतोय. ठीक आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आजच्या रेटमध्ये आपण सगळं कंट्रोल करू शकतो बाय द इंटरनेट, बाय द मोबाईल फोन. ठीक आहे, सो लाईट्स, फॉर एक्झाम्पल, मी तर आहे तर लाईट चालतात, मी तर नसेल तर लाईट्स ऑटोमॅटिकली बंद होतील. ठीक आहे, दॅट इज अगेन अन ऍप्लिकेशन ऑफ आयओटी. ठीक आहे, सो इंटरनेट, सेन्सर्स, ऍक्च्युएटर्स हे जेव्हापासून इव्हॉल्व्ह झालेत तेव्हापासून आपल्या भरपूर गोष्टी चेंज झालेत. तिथं आपलं काम कमी होतो, रिसोर्स युटिलायझेशन करू शकतो, भरपूर ऍडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे, सो आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स इज द नेटवर्क ऑफ फिजिकल डिव्हाइसेस. व्हेकल्सला असतो, होम अप्लायन्समध्ये असेल. ठीक आहे, अँड अदर आयटम्स एम्बेडेड विथ इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेअर, सेन्सर्स, ऍक्च्युएटर्स अँड कनेक्टिव्हिटी. सो आपण ज्यावेळेस इंटरनेटला ऑब्जेक्ट्सला देतो, नाउ ऑब्जेक्ट्स कॅन बी एनीवेअर. द ऑब्जेक्ट कॅन बी लाईक इन व्हेकल, इट कॅन बी फिजिकल डिव्हाइसेस, इट कॅन बी एनी अप्लायन्स. ठीक आहे, तर इंटरनेटवरती जे काम चालतो, ऑब्जेक्ट इंटरनेट वापरून काम करतात, त्यालाच आपण तो आयओटी, इंटरनेट ऑफ थिंग्स. ठीक आहे, it enables the things to connect, collect, exchange data, creating opportunities for more direct integration of the physical world into computer-based system, resulting into efficiency improvements, economic benefits. This reduces human efforts. So IoT वापरल्याने आपण काय करू शकतो? आपण कम्प्युटर बेस्ड सिस्टम वापरू शकतो. माझे सगळे काम कम्प्युटर बेस्ड असणार. आपले एफर्ट्स कमी होणार. पण सांगितलं, मिनिमाइज ह्युमन एफर्ट्स. ठीक आहे, सगळं सिस्टमॅटिक काम होणार, कम्प्युटर बेस्ड काम होणार, एफिशियन्सी वाढणार आणि एरर कमी होणार. बिकॉज ऑफ IoT, दॅट इज इंटरनेट ऑफ थिंग्स. म्हणजे शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, when the things get the internet is called as IoT. ठीक आहे, समजलं का? चलो नेक्स्ट. आता याचे ऍडव्हान्टेजेस, आयओटीचे ऍडव्हान्टेजेस काय असतात बरं? व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ आयओटी? सगळ्यात आधी एफिशियंट रिसोर्स युटिलायझेशन, म्हणजे आपण आपल्या रिसोर्सेसला प्रॉपरली युटिलाइज करू शकतो. रिसोर्सेस कॅन बी एनिथिंग. आपण आपल्या रिसोर्सेसला प्रॉपरली युटिलाइज करू शकतो बाय आयओटी. ठीक आहे, कारण सगळं ऑटोमॅटिक असतं, सगळं इंटरनेट बेस्ड असतो. सो एव्हरीथिंग इज इंटरनेट बेस्ड. ॲज इट इज इंटरनेट बेस्ड, सो आपल्याला जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही. सो सगळं व्यवस्थित म्हणजे एफिशियंट रिसोर्स युटिलाइज करू शकतो. जसं मी तुम्हाला स्मार्ट लाईट्स एक्झाम्पल दिला. स्मार्ट लाईट्स, इफ एम देअर द लाईट्स आर ऑन, इफ एम नॉट देअर ऑटोमॅटिकली द लाईट्स विल गेट्स ऑफ. सो आपण रिसोर्स वाचू शकतो, रिसोर्स युटिलाइज करू शकतो. ठीक आहे, मिनिमम ह्युमन एफर्ट्स म्हणजे आपले एफर्ट्स कमी होतील. आयओटी आल्यानंतर आपले एफर्ट्स कमी होतील. ठीक आहे, टाइम सेव्हिंग, आपला टाइम वाचवतील हे लोक. एनहान्स डेटा कलेक्शन. ठीक आहे, वी कॅन एनहान्स म्हणजे डेटा कलेक्ट पण करतील सराउंडिंग एन्व्हायरमेंट मधून. हे
आयओटी डिव्हाइसेस डेटा पण कलेक्ट करतात, त्याच्या अकॉर्डिंग काम करतात, डिसिजन घेतात, इम्प्रूव्ह सिक्युरिटी. ठीक आहे. स्मार्ट कॅमेराज, आय होप सो यू माइट हॅव हर्ड अबाउट स्मार्ट कॅमेरा. स्मार्ट कॅमेराजमध्ये मोशन डिटेक्टर वगैरे भरपूर गोष्टी असतात, बरोबर. तो दॅट ऑल इज नथिंग बट द एक्झाम्पल ऑफ आयओटी. म्हणजे तिथं कोणता ह्युमन नसतो, पण तिथं मशीन्स असतात, टेक्नॉलॉजी असतो, ते बेसिकली तुम्हाला हेल्प करतो हे सगळं करायला विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. सो दॅट इज कॉल्ड एज आयओटी, इंटरनेट ऑफ थिंग्स. इंटरनेट ऑफ थिंग्स, समजलं का? चलो, आता त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत? सगळ्यात पहिलं ड्रॉबॅक काय बाबा? आयओटीचे एवढे ॲडव्हान्टेजेस आहेत, पण त्याचे ड्रॉबॅक आहे प्रायव्हसी. ठीक आहे. डेटा पटकन सगळे ऍक्सेस करू शकतात, डेटा सगळ्यांना ऍक्सेसिबल असतो. सो डेटा प्रायव्हसी एक कॉम्प्लेक्सिटी आहे तिथं. डेटा प्रायव्हसी एक प्रॉब्लेम आहे तिथं. आणि सेकंड प्रॉब्लेम काय? कॉम्प्लेक्सिटी. व्हॉट मीन बाय कॉम्प्लेक्सिटी? कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय? आता जेवढं आपण म्हणतो ना आयओटी त्याला डिझाईन करणं पण तेवढं अवघड असतो. ठीक आहे. सो व्हॉट एव्हर आयओटी डिव्हाइसेस वी आर युझिंग, ठीक आहे, त्याला डिझाईन करायला पण तेवढं वेळ लागतो, तेवढं कॉम्प्लेक्स असतो, काही सोपं नाहीये. ठीक आहे. आयओटी टेक्नॉलॉजी असतात, वापरायला सोपं, पण ते डिझाईन करण्यामागे खूप कॉम्प्लेक्स असतो. ठीक आहे. सो दॅट इज द ड्रॉबॅक्स, आयओटीचे ड्रॉबॅक्स. ठीक आहे. चलो, झालं फर्स्ट कन्सेप्ट. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन झाल्यानंतर मग आयओटीचा टॉपिक कम्प्लीट होतो. ठीक आहे. मला सांगा आता ऍप्लिकेशन काय आहेत आयओटीचे? व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ आयओटी? ठीक आहे. सो व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ आयओटी? ठीक आहे. आयओटी आपण कुठं कुठं वापरतो बघा. स्मार्ट लाइटिंग, नाव डेज वी हॅव द स्मार्ट लाइट्स. हे एक्झामला विचारतात बरं का, 2 मार्काला. राईट डाऊन द ऍप्लिकेशन्स ऑफ आयओटी. ठीक आहे. एमसीक्यू हा स्मार्ट शब्द आला तर तुम्ही आयओटी आठवायचं बरं का. एमसीक्यू मध्ये, ऑब्जेक्टिव्ह मध्ये हा स्मार्ट शब्द आला तर आयओटी आठवायचं. ठीक आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स. इल्युमिनेशन ऑफ लाईट इज कंट्रोल ऑन द बेसिस ऑफ डे लाईट. दिवसात लाईट चालू असतो, नंतर लाईट बंद होतो. स्मार्ट लाईट्स, हाऊ दे वर्क ऑन आयओटी कन्सेप्ट. ठीक आहे. स्मार्ट थर्मोस्टॅट्स, दे अलाव टू स्केड्यूल मॉनिटर रिमोटली होम टेम्परेचरला आपण मॉनिटर करू शकतो, कंट्रोल करू शकतो बाय स्मार्ट थर्मोस्टॅट्स. ठीक आहे. स्मार्ट लॉक्स अँड गॅरेज डोर ओपनर्स. सो आपल्याकडे स्मार्ट लॉक्स आहेत आजच्या डेटमध्ये, फेस लॉक्स आहेत आपल्याकडे. डोर ओपन करण्यासाठी वी रिक्वायर थंब, दॅट ऑल्सो वर्क्स ऑन इंटरनेट, राईट, एव्हरीथिंग. सो स्मार्ट लॉक डोर्स, स्मार्ट गॅरेज डोर ओपनर्स. स्मार्ट सिक्युरिटी कॅमेराज, आपल्याकडे काही सिक्युरिटी कॅमेराज, दे आर ऑल्सो स्मार्ट म्हणजे आयओटी. तिथे इंटरनेट पण असतो, ते इंटरनेटवरती काम करतात. स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल्स, नावडेज ट्रॅफिक सिग्नल्स हॅव ऑल्सो बिकम स्मार्ट, दे वर्क बेस्ड ऑन द इंटरनेट. सो एक प्रॉपर डिसिजन आणि वाईज डिसिजन ते लोक घेऊ शकतात. ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर पहिलं झालं आयओटी. समजलं का? आयओटी समजलं का? इंटरनेट ऑफ थिंग्स, त्याचे ऍडव्हान्टेजेस, त्याचे डिसएडव्हान्टेजेस आणि त्याचे ऍप्लिकेशन्स, हे तुम्हाला पाठ पाहिजे. मी फक्त तुम्हाला चॅप्टर रिवाइज करून देतोय, पण ते सगळे पॉईंट्स लक्षात ठेवणं हे तुमचं काम आहे. ठीक आहे. चलो, सेकंड कन्सेप्ट काय? क्लाउड कम्प्युटिंग. आता क्लाउड कम्प्युटिंग काय म्हणतो बघा बरं. सगळ्यांना माहिती आहे आपण आपला डेटा आजच्या डेटमध्ये क्लाउडला स्टोअर करू शकतो आणि जेव्हा पाहिजे मी त्या डेटाला ऍक्सेस करू शकतो. यालाच आपण म्हणतो क्लाउड कम्प्युटिंग. द बेस्ट एक्झाम्पल, सर्वांनी हे ऐकलं असेल, गुगल ड्राईव्ह. ठीक आहे. गुगल ड्राईव्ह. सो गुगल ड्राईव्ह इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. म्हणजे आपण आपला डेटा कुठं स्टोअर करतो? क्लाउडवर स्टोअर करतो बाय अपलोडिंग. आणि ज्यावेळेस मला माझा डेटा परत रिटर्न पाहिजे, मी त्या डेटाला परत आणू शकतो बाय डाउनलोडिंग. So uploading is a process by which we can store the data in the cloud, and downloading is the process by which we can get back the data, and this process is called as cloud computing. असं तुम्ही तुमच्या ओन वर्ड्स मध्ये पेपरला लिहिलं तरी चालतं, मार्क्स कट होत नाही, बट लॉजिक बरोबर असलं पाहिजे. हितला डेफिनेशन थोडं कॉम्प्लेक्स आहे, सो तुम्ही तुमच्या ओन वर्ड्स मध्ये लिहू शकता. इथं त्यांनी क्लायंट सर्व्हर सगळं सांगितलंय, बट तुम्ही तुमच्या ओन वर्ड्स मध्ये लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. चलो, नाव नेक्स्ट. आपल्याकडे ना 3 मॉडेल्स असतात क्लाउड कम्प्युटिंगचे ना. 3 मॉडेल्स. देर आर 3 models of cloud computing. There are 3 models of cloud computing. ठीक आहे. आपल्याकडे 3 मॉडेल्स असतात क्लाउड कम्प्युटिंगचे. सगळ्यात पहिलं मॉडेल काय आपल्याकडे? IaaS, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे असतो PaaS, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. आणि आपल्याकडे असतो SaaS, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. म्हणजे क्लाउड्सला आपण असं वापरू शकतो. ठीक आहे. याचे फुल फॉर्म्स कंपल्सरी तुमच्या पेपरला असतो बरं का. याचे फुल फॉर्म्स कंपल्सरी सगळ्यांच्या पेपरमध्ये असेल. IaaS स्टँड्स फॉर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. स्पेलिंग पण मिस्टेक नाही झाला पाहिजे. ठीक आहे. IaaS स्टँड्स फॉर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. PaaS स्टँड्स फॉर प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. अँड SaaS स्टँड्स फॉर सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. ठीक आहे. सो इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, याचे फुल फॉर्म पाठ करून ठेवा. ठीक आहे. आता त्याचं मिनिंग आहे का? इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस म्हणजे काय? आपण ऑनलाईन काही कंपनीजकडनं फक्त इन्फ्रास्ट्रक्चर घेऊ शकतो. म्हणजे आपण ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये परत कोडिंग, डेव्हलपमेंट,
ऑपरेटिंग सिस्टम, हे सगळं आपण मॅनेज किंवा बनवू शकतो. त्याला आपण म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. एक कंपनी आहे, तो कंपनी आपल्याला फक्त इन्फ्रा देणार ऑनलाईन. कसं घरी येऊन देणार का? अरे क्लाउडचं चालू आहे काम, क्लाउड 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 म्हणजे एक कंपनी युएस बेस्ड कंपनी, तर युएस मध्ये असेल, बट इथं मी इंडियामध्ये बसून युएसचं लाईक डेटाबेस किंवा डेटा स्ट्रक्चर मी इथून ऍक्सेस करू शकतो आणि मी तिथं माझं काम करू शकतो. तिथं बसून म्हणजे मी इथं असून तिथलं काम करू शकतो. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड एज इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. आय जस्ट गेट अ इन्फ्रा अँड आय विल वर्क इनसाइड दॅट इन्फ्रा फॉर डिझायनिंग और डेव्हलपिंग समथिंग, बट दिस रिक्वायर्स इंटरनेट अँड दिस इज कॉल्ड एज इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. आता ऐका, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. प्लॅटफॉर्म म्हणजे काय? फक्त तुम्हाला जागा भेटणार, फक्त तुम्हाला इंटरनेटवरती स्पेस भेटणार, पण तिथं डिझायनिंग, डेव्हलपिंग, कोडिंग सगळं तुम्हालाच करावं लागेल. फक्त तुम्हाला स्पेस भेटणार, इंटरनेटचं स्पेस भेटणार, त्याला आपण म्हणतो प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. सो इथं तुम्हाला फक्त प्लॅटफॉर्म भेटणार, पण त्या प्लॅटफॉर्ममध्ये सगळं तुम्हाला बनवावं लागेल, तुम्हाला क्रिएट करावं लागेल. अँड द थर्ड इज कॉल्ड एज सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणजे सॉफ्टवेअरला वापरून तुम्ही क्लाउडला ऍक्सेस करू शकता. द बेस्ट एक्झाम्पल इज गुगल ड्राईव्ह अगेन. द बेस्ट एक्झाम्पल इज व्हॉट्सअप. व्हॉट्सअप आपण वापरतो, आपण एखादा पीडीएफ आपल्या फ्रेंडला सेंड करतो, बरोबर, तर तो पीडीएफ कसं जातो? क्लाउडनी जातो. तो पीडीएफ आधी क्लाउडला स्टोर होतो, देन युअर फ्रेंड कॅन डाउनलोड इट फ्रॉम द क्लाउड. सो वी आर अपलोडिंग इट ऑन द क्लाउड अँड युअर फ्रेंड इज डाउनलोडिंग इट फ्रॉम द क्लाउड. बट दोन्ही एंडला काय? दोन्ही एंडला सॉफ्टवेअर्स आहेत. हे अपलोडिंग, डाउनलोडिंग किंवा क्लाउडला वापरण्यासाठी तुम्ही कोणता पाथवे यूज करताय? सॉफ्टवेअर. सो त्याला आपण सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. सो सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्ही जर क्लाउड ऍक्सेस करत असाल तर त्याला आपण सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. ठीक आहे, किंवा एखादा सॉफ्टवेअर आहे, ते भरपूर सॉफ्टवेअर, जसं की तुम्ही कोणतेही सॉफ्टवेअर घ्या, व्हॉट्सअप वगैरे कोणताही घ्या, युट्यूब कोणताही घ्या, तर हे सॉफ्टवेअर रन कसं होतात? हे सॉफ्टवेअर रन होतात इंटरनेटवरती रन होतात. म्हणजे हे तुम्ही घरी बसून बसून, युट्यूब असं ऑफलाईन येत नाही, युट्यूब हे ऑनलाईन असतो, बरोबर. हे घरी बसून बसून तुम्ही तुमचे हे व्हिडिओज बघताय, बरोबर. सो दिस इज सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. सो युट्यूब इज अ सॉफ्टवेअर विच इज गिव्हिंग यू अ सर्व्हिस ऑफ क्लाउड ऍप्लिकेशन. आता मी माझा व्हिडिओ अपलोड करणार, मग माझा व्हिडिओ कुठे जाणार? युट्यूबच्या क्लाउडवरती जाणार. मग युट्यूबच्या क्लाउडला तुम्ही ऍक्सेस करू शकता आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता. दिस इज कॉल्ड एज क्लाउड कम्प्युटिंग. याच कन्सेप्टला आपण काय म्हणतो? क्लाउड कम्प्युटिंग. आय होप तुम्हाला समजले. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिसमध्ये काय असणार आहे? इन्फ्रामध्ये फक्त तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर भेटेल, मग तिथं कोडिंग वगैरे तुम्हाला करावं लागेल. प्लॅटफॉर्ममध्ये तर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर पण नाही भेटणार. प्लॅटफॉर्म ॲज सर्व्हिसमध्ये फक्त तुम्हाला इंटरनेटचं स्टोरेज स्पेस भेटेल, मग तुम्हाला डिझायनिंग, डेव्हलपिंग सगळं तुम्हालाच करावं लागेल. आणि सॉफ्टवेअरमध्ये काय? तुम्ही एखादा सॉफ्टवेअरला वापरून तुम्ही क्लाउडला जर ऍक्सेस करत असाल तर त्याला आपण सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. ठीक आहे, चलो हे झालं. त्याच्यानंतर आपल्याकडे 3 टाईप्सचे क्लाउड असतात: पब्लिक, प्रायव्हेट, हायब्रिड. पब्लिक म्हणजे काय? असा क्लाउड जे सगळे ऍक्सेस करू शकतात, सगळे एव्हरीबडी कॅन ऍक्सेस द क्लाउड. दॅट क्लाउड इज कॉल्ड एज पब्लिक क्लाउड. फक्त मी ज्यांना ऍक्सेस देतोय, फक्त तेच लोक त्या क्लाउडला ऍक्सेस करू शकतात, त्याला आपण प्रायव्हेट क्लाउड. आणि हायब्रिड क्लाउड म्हणजे काय? हायब्रिड क्लाउड म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ बोथ. म्हणजे त्या क्लाउडमध्ये काही पोर्शन पब्लिकचा असेल आणि काही पोर्शन प्रायव्हेट असेल. सो पब्लिक पोर्शन सगळे ऍक्सेस करू शकतात, पण प्रायव्हेटचा जो डेटा असेल, प्रायव्हेट मधला जो डीबी असेल, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, ते फक्त ज्यांना ऍक्सेस दिले तेच ऍक्सेस करू शकतात. त्याला आपण हायब्रिड म्हणतो. सो पब्लिक मीन्स एव्हरीवन, प्रायव्हेट मीन्स लिमिटेड पीपल, हायब्रिड मीन्स it will be having both combination. So some people can access public part, some people can access only the private data also. ठीक आहे, समजलं का क्लाउड कम्प्युटिंग? चलो आता क्लाउड कम्प्युटिंगचे काय बेनिफिट्स असतात. व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग? सगळ्यात पहिलं बेनिफिट, लाईक इट इज कॉस्ट सेव्हिंग. म्हणजे तुम्हाला इथं हार्डवेअरवरती कॉस्ट किंवा म्हणजे हार्डवेअरवरती कॉस्ट तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं नाहीये, तुम्हाला हार्ड डिस्क हे सगळं घ्यायचं नाहीये. तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन क्लाउड परचेस केलं तर तुम्ही तुमचा क्लाउड स्टोरेजला डेटा स्टोअर करू शकता. ठीक आहे, इट इज मोर रिलायबल. ठीक आहे, रिलायबल म्हणजे काय? खूप कन्व्हिनियंट आहे, इझी आहे वापरणं हे. ठीक आहे, मोर रिलायबल म्हणजे तुम्ही त्याच्यावरती जास्त डिपेंड राहू शकता. आणि मोबिलिटी असेल. मोबिलिटी म्हणजे काय? तुम्ही आज इथं आहे, तुम्ही उद्या कुठेतरी गेले, कुठेतरी बाहेर आउट ऑफ स्टेशन, तुम्ही तिथून पण तुमचा डेटाला ऍक्सेस करू शकता बाय क्लाउड. फक्त तुम्हाला तुमचा डेटा ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला इंटरनेट लागेल. मी तुम्हाला म्हणतो ना, क्लाउड कम्प्युटिंगचा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे गुगल ड्राईव्ह. आजच्या डेटमध्ये तुम्हाला ऍज अ स्टुडंट सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल काय देऊ शकतो? गुगल ड्राईव्ह. सो गुगल ड्राईव्ह इज कॉस्ट सेव्हिंग, रिलायबल अँड मोबिलिटी ऑल्सो. म्हणजे तुम्ही कुठेही जा, तुम्ही त्याला ऍक्सेस करू शकता. ते रिलायबल आहे आणि कॉस्ट सेव्हिंग पण आहे. म्हणजे मी क्लाउडवर डेटा अपलोड करतो, तुम्ही ते क्लाउडवरचा डेटा बघताय. ठीक आहे, सो क्लाउड कम्प्युटिंगचे ऍडव्हान्टेजेस, क्लाउड कम्प्युटिंगचे बेनिफिट झालेत. ठीक आहे, नेक्स्ट झालं. क्लाउड कम्प्युटिंग तेवढंच आहे. आता याच्यावरती आन्सर द फॉलोइंग वगैरे विचारलं तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, सो नेक्स्ट टेक्नॉलॉजी इज कॉल्ड एज एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एआय इज अ artificial intelligence is a branch of computer science that deals with the intelligent machine that works and reacts like humans. So AI म्हणजे असं टेक्नॉलॉजी जिथं मशीन रिॲक्ट करतो किंवा रिस्पॉन्ड करतो लाईक ह्युमन. बट इज दॅट अ ह्युमन? नो, तो ह्युमन नसतो. तो फक्त रिॲक्ट किंवा रिस्पॉन्ड करतो. काय करतो? रिॲक्ट किंवा रिस्पॉन्ड करतो ह्युमन सारखा. त्या टेक्नॉलॉजीला आपण काय म्हणतो? एआय टेक्नॉलॉजी. आता एआय रोबोटिक्स पेक्षा डिफरंट आहे, बट एआय मध्ये भरपूर सबफिल्ड असतात, जसं की मशीन लर्निंग, त्याच्यानंतर आपण सांगू शकतो कॉग्निटिव्ह कम्प्युटिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण सांगू शकतो डीप लर्निंग. त्याच्यानंतर आपण सांगू शकतो भरपूर असे आपल्याकडे न्यूरल नेटवर्क सांगू शकतो. एआयचे भरपूर सब ब्रांच आहेत.
एआय मध्ये भरपूर सब ब्रांचेस आहेत. एआय खूप मोठा वास्ट फील्ड आहे. पण एआय ला शॉर्ट मध्ये कसं डिफाईन करू शकतो? द मशीन्स विच रिॲक्ट अँड रिस्पॉन्ड लाईक ह्युमन्स इज कॉल्ड एज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, असं आपण शॉर्ट मध्ये सांगू शकतो. ठीक आहे. तर बेस्ट एक्झाम्पल चॅट जीपीटी घेऊ शकता तुम्ही. एआयचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल चॅट जीपीटी घ्या, तुमचं गुगल असिस्टंट घ्या, क्रोटोना घ्या, अमेझॉन एलेक्सा घ्या. सो ऑल आर नथिंग बट द एआय. ठीक आहे. 11th क्वेश्चन म्हणजे 11th स्लाइड काय सांगतो बघा बरं. ऍडव्हान्टेजेस ऑफ एआय. ऍडव्हान्टेजेस काय एआयचे? ऍडव्हान्टेजेस ऑफ एआय लाईक रिडक्शन इन ह्युमन एरर. सो एआय का वापरायचं? कारण एआय आपल्याला 100% अॅक्युरेसीने आन्सर देतो. एआय तुम्ही चॅट जीपीटी वापरत, तुम्हाला पण माहिती आहे एआय कसा आन्सर देतो. एकदम 100% अॅक्युरेसीने तुमचा आन्सर देतो. तुमचा टास्क टाइमवर कंप्लीट होतो आणि तुम्हाला परफेक्ट आन्सर पण भेटून जातो. तुम्हाला जसा आन्सर पाहिजे तसं त्याला मॉडिफाय पण करून देण्यात येतो. सो दॅट इज लाईक रिडक्शन इन ह्युमन एरर. सेकंड, डिजिटल असिस्टन्स. आता एआय वापरण्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागतं का? नाही, तुम्ही घरी बसल्या बसल्या एआय वापरू शकता बिकॉज इट इज कम्प्लिटली डिजिटल. तुम्हाला याचा हेल्प कसं भेटेल? डिजिटल भेटेल. अँड फास्टर डिसिजन्स. येस, यू कॅन टेक फास्टर डिसिजन बिकॉज ऑफ एआय टेक्नॉलॉजी, राईट? AI is going to give any answer, any complex question answer in just few minutes. But human can take some time, but AI can give you the complex question answers also in very short time. And last is daily applications. आणि हे AI एवढे सोपे आहेत ना, आपण डे टू डे लाईफ मध्ये पण यांना वापरू शकतो. म्हणजे आपल्याकडे मोबाईल फोनमध्ये गुगल असिस्टंट एव्हरी टाइम असतो, आपल्याकडे चॅट जीपीटी एव्हरी टाइम असतो. सो आपण एका दिवसामध्ये किती वेळा पण वापरू शकतो. डे टू डे लाईफ मध्ये आपण नॉर्मली वापरू शकतो त्याला. ठीक आहे. याला आपण तो डेली ऍप्लिकेशन्स. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेज काय? रिडक्शन इन ह्युमन एरर, डिजिटल असिस्टन्स. बरोबर, डिजिटल असिस्टंट भेटेल. तिसरा काय? फास्टर डिसिजन्स. अँड फोर्थ काय? डेली ऍप्लिकेशन्स. ठीक आहे. चलो, डिसएडव्हान्टेजेस. आता एआयचे ड्रॉबॅक्स काय? एआयचा पहिला ड्रॉबॅक आहे हाय कॉस्ट ऑफ क्रिएशन. आपण म्हणतो एआय एआय, पण ते एआय बनवण्यासाठी पण ते हाय कॉस्ट लागतो. खूप जास्त मेहनत लागते, खूप जास्त कॉस्ट लागतो. अँड सेकंड ड्रॉबॅक इज व्हेरी कॉमन, आणि तुम्हाला पण माहिती आहे सेकंड ड्रॉबॅक, अनएम्प्लॉयमेंट. येस, आजच्या रेटमध्ये भरपूर जॉब्स डेंजरमध्ये आहेत बिकॉज ऑफ एआय अँड द ऍडव्हान्समेंट इन मशीन लर्निंग. सो अनएम्प्लॉयमेंट होऊ शकतो. तसं कंटेंट क्रिएटर. ठीक आहे. त्याच्यानंतर भरपूर लोक असतात ज्यांचं काम एआय बसल्या बसल्या 2 मिनिटात तुम्हाला करून देतो. तुम्ही चॅट जीपीटी मध्ये एखादा प्रॉम्प्ट टाकलं तर ते एखादा ग्राफिक डिझायनरपेक्षा चांगलं ग्राफिक्स तुम्हाला उलटा बनवून देतो. ठीक आहे. तर पण ते मॉडिफाय करणं थोडं अवघड असतो, पण तरी जसं तुम्हाला पाहिजे तसं ते तुम्हाला बनवून देऊ शकतो. सो याच्यामुळं क्रिएटिव्हिटी म्हणा किंवा काही जॉब्स जे असतात कंटेंट रायटिंग वगैरे, ते थोडं रिस्कमध्ये आहे. कारण एआय टेक्नॉलॉजी कॅन राईट द कंटेंट मोर बेटर दॅन अ कंटेंट रायटर ना. कंटेंट रायटर मेक्स अ मिस्टेक, बट द एआय कॅनॉट मेक एनी मिस्टेक बिकॉज एआय मशीन आहे, हा टेक्नॉलॉजी हा. ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही इनपुट चुकीचं दिलं तर तुम्हाला आउटपुट चुकीचं भेटेल, हे आहे. पण तुम्ही जर इनपुट प्रॉपर दिलं तर तुमच्या इनपुटच्या अकॉर्डिंग तुम्हाला मॅक्झिमम अॅक्युरेसी मॅच करून, मी हे म्हणत नाही की 100% आन्सर बरोबर असेल, मॅक्झिमम अॅक्युरेसी मॅच करून, ह्युमनच्या कंपॅरिझन मध्ये मॅक्झिमम अॅक्युरेसी मॅच करून आन्सर देणारा कोण असतो? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे. सो दॅट कॅन बी अ थ्रेट ऑफ एआय ऑल्सो. अँड वी कम टू द लास्ट टॉपिक, दॅट इज 5G. 5G म्हणजे काय असतो? फिफ्थ जनरेशन ऑफ मोबाईल नेटवर्क. बोर्ड एक्झाम मध्ये फुल फॉर्म विचारतात 5G म्हणजे काय. 5G म्हणजे काय असतो? फिफ्थ जनरेशन ऑफ मोबाईल नेटवर्क. सो 5G इज नथिंग बट फिफ्थ जनरेशन ऑफ मोबाईल नेटवर्क. ठीक आहे. फिफ्थ जनरेशन ऑफ मोबाईल नेटवर्क. ठीक आहे. सो 5G आजच्या रेटमध्ये हाय स्पीड इंटरनेट देणारा एक टेक्नॉलॉजी आहे. सो 5G इज मोर बेटर फास्टर दॅन 4G. 4G मध्ये काय होतं? LTE. याचं फुल फॉर्म पण विचारतात बरं का. LTE स्टँड फॉर लॉंग टर्म एव्होल्युशन. ठीक आहे, लक्षात ठेवा. लॉंग टर्म एव्होल्युशन, हे सगळे फुल फॉर्म्स इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो ॲज कम्पेअर टू 4G, 5G इज ऑलवेज मोर फास्टर. अँड तिथं LTE टेक्नॉलॉजी असतो, लॉंग टर्म एव्होल्युशन. 5G त्याचा पुढचा टेक्नॉलॉजी आहे, त्याचा स्पीड अजून फास्ट असेल. ठीक आहे. आता 5Gचा फक्त एकच प्रॉब्लेम आहे, आणि 5G मध्ये वेव्स कसे ट्रॅव्हल करतात? वेव्ह, मिलीमीटर वेव्ह. सो 5G मध्ये जो मोबाईल टावर पासून मोबाईल फोन पर्यंत जो सिग्नल असतो तो वेव्ह मध्ये असतो. सो एक प्रॉब्लेम येतं, एकच प्रॉब्लेम येतं. समजा 5G मध्ये मोबाईल टावर आहे, आणि मोबाईल टावर आणि तुम्ही इथे मोबाईल टावर येते, तुमच्या आणि मोबाईल फोनच्या टावरमध्ये एखादा मोठी बिल्डिंग आली तर त्या केसमध्ये तुमचा रेंज किंवा तुमचा स्पीड कमी होऊ शकतो, आणि 5Gचं कन्वर्ट होतो 4G मध्ये. ठीक आहे. सो हाच एक ड्रॉबॅक आहे की 5G लाईक कॅनॉट ट्रॅव्हल वेन अन ऑब्जेक्ट इज इन बिटवीन. सो ऑब्जेक्ट्स कॅन रिड्यूस द स्पीड, हे तर दिलेलं पण असेल. ठीक आहे. which can carry very large amount of data with a short distance. That drawback of higher frequency is that they are more easily obstructed. हा, आता ह्या फ्रिक्वेन्सी खूप हाय असतो. 5Gचा फ्रिक्वेन्सी खूप हाय असतो. सो जेवढं जास्त फ्रिक्वेन्सी असेल त्या सिग्नलचा तेवढं जास्त तुम्हाला नेटवर्क भेटेल, आणि जेवढं जास्त नेटवर्क भेटेल तेवढं जास्त स्पीड भेटेल. सो जास्त स्पीड, जास्त नेटवर्क म्हणजे तुम्हाला जनरेशन पण वाढवावं लागेल. पण याचा एक प्रॉब्लेम काय? इफ एनी ऑब्स्ट्रक्शन कम्स लाईक बिल्डिंग, ट्रीज एक्सेट्रा, एखादा फॉलिएज आला, ठीक आहे, वेदर चेंज झाला,
तर 5G काम करत नाही, मग 5G ऑटोमॅटिकली कन्वर्ट होतो इंटू 4G टेक्नॉलॉजी. यालाच आपण म्हणतो 5th जनरेशन ऑफ मोबाईल फोन नेटवर्क. ठीक आहे. अँड वी कम टू द फीचर्स ऑफ एक्झामला विचारतो बघा फीचर्स. सो 5G आल्याने आपल्याला कोणते कोणते फीचर्स आपण वापरू शकतो. अल्ट्रा HD व्हिडिओज आपण स्ट्रीम करू शकतो. रिड्यूस वेबसाईट लोड टाइम. आधी जर आपल्याकडे 2G 3G होता तर एक वेबसाईट लोड व्हायला खूप वेळ लागतो. लोडिंग. बट आजच्या डेटमध्ये एवढा वेळ लागतो का एखादा वेबसाईट लोड व्हायला? नाही. इन्स्टंटली तो वेबसाईट आपल्या समोर दिसतो. कसं काय? बिकॉज आपलं इंटरनेट स्पीडच एवढं फास्ट आहे ना. 5th जनरेशन ऑफ मोबाईल फोन नेटवर्क 5G. रिड्युस्ड ॲप लोड टाइम. ॲपमध्ये पण एखादा डेटा लोड होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. मल्टिपल टाइम्स फास्टर देन 4G. येस, 4Gच्या कंपॅरिझनमध्ये 5G भरपूर टाइम्स फास्टर आहे. अँड 5G असल्यामुळे आपण IoT बेस्ड ऍप्लिकेशनला इम्प्लिमेंट करू शकतो. अँड द लास्ट इज हाय स्पीड डेटा ट्रान्सफर. आपण 5G असल्यामुळे डेटा ट्रान्सफर पण खूप फास्ट रेट किंवा फास्ट स्पीडनी करू शकतो. ठीक आहे. चलो, युअर एंड्स आर चॅप्टर कॉल्ड एज एमर्जिंग टेक्नॉलॉजीज. एमर्जिंग टेक्नॉलॉजीचा रॅपिड रिव्हिजन, एमर्जिंग टेक्नॉलॉजीचं लास्ट मिनिट रिव्हिजन मला वाटतं क्लिअर असेल. तुम्हाला क्लिअर असेल तर मॅक्झिमम मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आता तुम्हाला तुमचं काम काय? या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला PYQ भेटेल. काय भेटेल? PYQs भेटेल आणि आन्सर द फॉलोइंग भेटेल. PYQs आणि आन्सर द फॉलोइंग. जर तुमचं कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही PYQ आणि आन्सर द फॉलोइंग स्वतःहून पण करू शकता. कुणी जर विचारलं तुम्हाला PYQ किंवा आन्सर द फॉलोइंग, तुम्हाला याचं आन्सर बोलता आलं पाहिजे. तेवढं प्रिपरेशन काम करायचं कुणाचं? आता तुमचं. माझं काम झालंय, मी तुम्हाला सांगितलं काय करायचं काय नाही करायचं, तसं प्रिपेअर करा. पण PYQs आणि आन्सर द फॉलोइंग प्रिपेअर करायचं काम हा तुमचा असेल. ठीक आहे. चलो बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता भेटूयात. ठीक आहे.